हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. म्हटलं चला छान गार्डनमध्ये बसून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण आहे आणि छान थंडावा मिळतो इथं बसल्यानंतर. आणि म्हटलं इथंच बसून चालू करूया. तुम्हाला एक मी ना मनी प्लांटचं रोप दाखवते. हे बघा, हे बरेच दिवस झालं मी ना आणलंय. कसं दिसतंय व्यवस्थित क्लिअरिटी नाही का. बरेच दिवस झालं आणलंय पण त्याची वाढ खूप जास्त होत नाही. इतर जे मनी प्लांट आहेत ना त्याची वाढ आणि ह्या मनी प्लांटची वाढ खूप कमी होते. म्हणजे माझ्याकडं कमी होत असेल काय माहिती नाही मला. आता थोडं लक्ष दिलं आहे आणि ह्यातले थोडे मला बाजूला करून लावायचे. पण आता उन्हाळा आहे त्यामुळं ते येतील नाही येतील काय माहीत नाही. पण थोडंसं ह्या मनी प्लांटकडं जास्त लक्ष दिलं आहे मी आता. आणि लक्ष द्यायला चालू केल्यापासून ना थोडीशी वाढ झाली आहे. तर ते असं खुंटलेलं होतं, एवढे छोटे छोटेच असायचे पानं. आता हे बघा किती मोठे मोठे यायला लागलेत. आता याच्यावरती मला ना सायंकाळी मी आता सुरुवात केलेली आहे. आणि या कुंडीमध्ये ते जे तुम्ही बघताय हे तर इतकं सुंदर आहे ना. याची रंगसंगतीच खूप सुरेख आहे. पानांच्या कडा बघा कशा आहेत, व्हाईट कलरच्या आणि मध्ये ग्रीन पोपटी कलर आहे. छान 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 असं आहे. हा जो मनी प्लांट आहे ना, मनी प्लांट आणि हे एकत्र आहे त्यामुळे जरा गर्दी झाली आहे. ह्यातलं सुद्धा मला काढावं लागणार आहे आता. बघ्या कसं कसं काढायचं काय. आणि इथं ह्या झाडाच्या बुंद्याला इथं बीळ पडले. तर हे बीळ मला मोजवायचं आहेत व्यायाम प्रकार. तर ते इथं बसून अगदी 5-10 मिनटामध्ये उरकून घेते. जेणेकरून म्हणजे ना आपण त्यासाठी वेळ असं स्पेशल काढायची काहीच गरज नाही. सकाळी सकाळी आवरलं की हे सगळं मला मग थोडंसं बरं वाटतं की आपल्या शेड्यूलप्रमाणे आपण हे करतोय. याचं एक आत्मिक समाधान पण लाभतं आणि आपल्या शरीरासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर तुम्हीसुद्धा जर करत नसाल तर नक्की करत चला. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, अगदी 5-10 मिनटं. थोडा वेळ बसून इथं असे हे काही बैठे गार वारे सुटलंय ना, भारी वाटतं. इथनं उठू वाटत नाही मला तरी. तर अशी हिरवी गार झाडं बघायला भारी वाटते. कमळाची कळी उमलायला लागली आहे, तुम्हाला दाखवते मी. काल पण ते कमळ उमललेलं आणि आजसुद्धा ती कमळाची कळी हळूहळू एक एक पाकळ्या अशा ना उमलायला लागल्यात. मग अशी तर मी येऊन बसले तर तेव्हा नव्हती म्हणजे पाकळी सुटली नव्हती. आत्ता एक पाकळी सुटलेली आहे आणि थोड्या वेळानंतर कमळ पूर्ण उमलणार आहे. आत्ता किती वाजलेत सांगते तुम्हाला, 8:33 झालेत. म्हणजे कमळ उमलण्याचा कालावधी साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान असा आहे. 9 वाजता परत मी तुम्हाला दाखवते कमळ केवढं उमललेलं असते ते अजून एक अर्ध्या तासांनी. तोपर्यंत आत्ता बघा कशी अवस्था आहे कमळ फुलाची. हे बघा एक एक पाकळी उमलायला लागली. आत्ता एक पाकळी उमललेली आहे. काल पण ही कळी उमललेली, छान असं एवढं फूल तयार झालेलं. आज मस्त जरबेराला हे फुल आले. पण हे फुल जवळजवळ आज लसूण सोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेळेत करून ठेवायच्या. शेंगा फोडणे आणि हे करत असताना आपण स्वतः म्हणजे ठरवत पण असतो की उद्या काय केलं पाहिजे, कोणता व्हिडिओ केला पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. घरातल्या कामांची आखणी किंवा अजून काही जबाबदाऱ्या असतील तर ते सगळं जे काय असतं ते ह्या अशा वेळीनं आपल्या डोक्यामध्ये चालूच असतात. सगळे खळबळ चालू असते विचारांची. माझंसुद्धा असंच आहे, सगळ्या गृहिणींचं सगळ्या लेडीजचं हे असंच असतं. तर अशा वेळी मग स्वतःचा मी टाईम आपण कसा स्पेंड करतो आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी या वेळेला आपल्या डोक्यात अशा घुमत असतात चक्रासारख्या. तर इथं बसून मी आता 1 तासभर झालं आहे. माझं कोथिंबीर 2 भाज्यांच्या पेंड्या वगैरे निवडून आता होत आलेले आहेत. आणि आजचा व्हिडिओ हा अशा पद्धतीचा होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट जरूर करा. चला तर मग भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ सगळा तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.